समाधान सरवणकर आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद हातात चिघळलेला बघायला मिळतोय। कारण भाजपमधील एका टोळीने महायुतीचे उमेदवार पाडण्याचं काम केल्याचं समाधान सरवणकर म्हणतात, तर राहुल शेवाळे यांच्या निवडणुकीच्या वेळेस देखील काही गोष्टी घडल्याचं सरवणकरांनी बोलून दाखवलंय। सायबर सेलमध्ये नक्की तक्रार करा, सत्य समोर येईल असंही सरवणकर म्हणतात। सरवणकर भाजप विरुद्ध माहिती पसरवत असल्याचा आरोप देखील आता भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। तू एक जी टोळी आहे, मी परत एकदा सांगतो, ही टोळी आहे। ह्यांचे ज्या प्रकारे मेसेज आणि हे ज्या प्रकारे त्यांचं एक व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू असतं, फक्त आमचे नव्हे भाजपच्या उमेदवारांना देखील त्रास देण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे। विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आणि हीच लोक होती ज्यांनी महानगरपालिकेला देखील फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे सायबर सेलमध्ये नक्की त्यांनी जावं की जे काही तक्रार करायचे त्यात मनोज म्हणजे कोण आहे, अक्षता मॅडम म्हणजे कोण आहे, जी काय नावं असतील त्याच्यात ज्या काही असतील हे कोण आहेत ह्याचा त्यांनी एकदा उल्लेख करायला पाहिजे। आणि ह्याच्यात परत एकदा मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे असे घाणेरडे प्रवृत्तीचे नाहीये। बूथ प्रमुख मन लावून 15 दिवस मेहनत केलेले प्रत्येक वॉर्डमध्ये यांच्याकडे ना कॅडर बेज आहे ना यांच्याकडे वोट बँक आहे। आणि समाधान जेव्हा आज बोलतोय ना, म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे, म्हणजे तुमच्या अपेक्षा यांच्या घरी येऊन भांडी घासायचे होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी, जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते। यांच्याकडे 4 माणसं नव्हती। तर आम्ही आज सायबर क्राईमकडे ऑफिशियल तक्रार करणार आहेत।